अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आणि हा सगळा तपास CBIकडे सोपवावा असा तो निर्णय आहे। खरं तर या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाचा तसा काही संबंध नव्हता, पण सत्ताधारी शिवसेनेने विनाकारण हे प्रकरण स्वतःवरती ओढून घेतलं। गेल्या काही वर्षांपासून भाजपेतर विरोधी पक्ष जे आहेत, काँग्रेस आणि इतर सगळे, हे अशा काही प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातात, त्यामध्ये ते खटले दाखल होतात, कालहरण होतं आणि त्यांना एक थप्पड सर्वोच्च न्यायालयाकडून मिळते असं एक सतत दिसत आलेलं आहे। ह्याच्या मागे एक विशिष्ट असं सूत्र आहे। पहिले ह्या प्रकरणाचा आपण विचार करूयात। सुशांत सिंग राजपूत या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाची काही एक कुजबूज यांचे त्याच्यामध्ये गुंतवणूक कशी आहे ही एक समाज माध्यमावर सुरू झाली। खरं तर आदित्य ठाकरे हे स्वतः या सरकारमध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहेत, तेव्हा त्यांनी एक विचार करायला पाहिजे होता की अशा पद्धतीच्या कुठल्याही अफवांना आपणहून बळ द्यायची काही गरज नव्हती, पण त्यांनी एक कागदोपत्री अधिकृत खुलासा असा केला की माझा संबंध कसा नाही, आणि त्यांचा संबंध कसा नाही असं म्हणल्याच्या नंतर हे प्रकरण जास्त गंभीर होत गेलं, त्याच्यावरचा संशय वाढत गेला। त्याच्यानंतर पुढचं सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र पोलिसांची वागणूक कशी राहिली, बिहारमध्ये जेव्हा 0 FIR दाखल झाला आणि तेव्हा त्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये काय वागणूक भेटली। मुद्दा जेव्हा हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा महाराष्ट्र शासनाची जी भूमिका राहिलेली आहे ती पण एक विचित्र अशी राहिलेली आहे। आणि जेव्हा आता निकाल आला की हे सगळं प्रकरण आपण आता CBIकडे सोपवूयात, आणि याचा एक तोटा असा झाला या सगळ्या गोष्टीचा की विरोधी पक्षाचं जे एक सतत सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जी कानउघाडणी होत होती त्याच्यामध्ये एका प्रकरणाची भर पडली। सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा एक निर्णय नुकताच आलेला आहे, तो म्हणजे PM केअर्स फंड याच्या संदर्भामध्ये। कोरोनाची जी जागतिक महामारी आली आणि भारतामध्ये या महामारीच्या बाबतीमध्ये पंतप्रधान कार्यालयाकडून किंवा शासनाकडूनच केंद्रीय शासनाकडून एक मदत निधी PM केअर्स फंड या नावानं तयार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये विविध संस्था आणि व्यक्तींकडून देणग्या घेण्यात आल्या। ह्याच्यावरती काँग्रेसने असा एक आक्षेप घेतला होता की आधीपासूनच NDRF म्हणजे नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड असा एक निधी ज्याच्यासाठी गोळा करण्यासाठी एक संस्था तयार करण्यात आलेली होती, आणि ही जुनी गोष्ट आहे अगदी पार जवाहरलाल नेहरूच्या काळापासूनच। मग त्याच निधीमध्ये हे नंतरचे पैसे का नाही गोळा करण्यात आले किंवा त्याच्याकडं हे पाठवण्यात का नाही आले, ट्रान्सफर का नाही झाले, वेगळं कशासाठी? खरं तर त्याचा एक विशिष्ट खुलासा यापूर्वी पण करण्यात आलेला होता, पण ही प्रकरण काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात नेलं। सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावरती एक निर्णय त्याचा आला आणि जे काही शासनाने घेतलेला निर्णय तो कसा बरोबर आहे। यापूर्वी एक प्रकरण अरविंद केजरीवालांच्या बाबतीत पण असं घडलं होतं की त्यांनी ज्या पद्धतीचे भडक विधानं केलेली होती, दिवंगत मंत्री अरुण जेटली आणि सध्याचे जे मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्या बाबतीमध्ये ते प्रकरण एवढं लांबलं आणि काही पुरावे देता न आल्यामुळे त्यांनी अवमानता याचिका जेव्हा दाखल केली त्याच्यावरती अरविंद केजरीवाल यांना सपशेल माफी मागावी लागली या दोघांची, आणि नंतर ते त्या खटल्यांचा मुद्दा संपला। इतकंच नाही तर जी एक खटला महाराष्ट्रामधले जो प्रसंग घडलेला होता, भीमा कोरेगाव ही दंगल उसळलेली होती आणि त्याच्या आधी एल्गार परिषद झालेली, या बाबतीमध्ये अर्बन नक्षलींच्या विरोधामध्ये जी तपास कारवाई सुरू होती त्याच्यामध्ये काही जणांना अटक करण्यात आली। आनंद तेलतुंबडे ह्या संशयितांना त्याच्यामध्ये अटक केल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात 1-2 नाही तब्बल 14 महिने डाव्या कार्यकर्त्यांनी कम्युनिस्टांनी लढा दिला, आणि त्याच्यानंतर म्हणजे नोव्हेंबर 2018 पासून ते जवळपास एप्रिल म्हणजे 14 एप्रिलला शेवटी त्यांनी ती शरणागती आता 2020 मध्ये पत्करली। 14-15 महिने सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयामध्ये त्यांना पाठवायचं, मग तिथे त्यांनी न्याय मागायचा। असं एक लक्षात येईल की 2014च्या नंतर सातत्याने आपल्याला निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला कुठलाही शह देता येत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट ह्या सगळ्यांनी मिळून एक विशिष्ट पद्धतीचं वातावरण असं तयार करायला सुरुवात केली की यांनी काहीतरी घोळ केलेला आहे, EVMवरती संशय घ्यायला सुरुवात केली, म्हणजे या प्रस्थापित सरकारच्या विरोधामध्ये एक संशयाचं वातावरण तयार करायचं आणि त्याच्यासाठी न्यायालयाचा वापर करायचा।
सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये ही एक बाब गांभीर्याने समोर आलेली. हेच प्रकरण राजस्थानच्या बाबतीमध्ये पण घडलेलं होतं. राजस्थानमध्ये जो काही एक राजकीय तमाशा झाला त्या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये खटले दाखल केले आणि नंतर ते वापस घेतले. जर तुम्ही वापस घेणार होता तर ते कशासाठी खटले भरलेले होते? म्हणजे सातत्याने 2014 पासून 2014ची निवडणूक काँग्रेस आणि विरोधी पक्ष हारले, 2019ची निवडणूक हारले. यानंतर यांनी म्हणजे या काळात आणि नंतरसुद्धा सातत्याने सर्वोच्च न्यायालयाचा वापर करून घेत CAA सारखं जेव्हा एक विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अधिकृतरित्या मंजूर करण्यात आलं, त्यावर चर्चा झाली. असं असतानाही त्याच्याही विरोधामध्ये एक याचिका आता पेंडिंग आहे. राम जन्मभूमीचं जे प्रकरण गेल्या 28 वर्षांपासून चालत होतं, त्याचा निकाल नोव्हेंबरला लागल्याच्या नंतर अपेक्षा अशी होती की त्याच्या बाबतीमध्ये तो निकाल स्वीकारून तो वाद संपवावा. पण जे एकीकडं संविधान बचाव असे मोर्चे काढतात, असं आंदोलन उभं करतात, कुठल्याही प्रकरणासाठी न्यायालयामध्ये जातात, न्यायालयात गेल्याच्या नंतर जो न्याय मिळतो तो ह्यांना मंजूर होत नाही, हे त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचणीची आणि आक्षेपार्ह बाब आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयाचा राम जन्मभूमी प्रकरणाचा निकाल आल्याच्या नंतरही अतिशय वाईट शब्दांमध्ये काही नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या. प्रशांत भूषण यांच्या बाबतीमध्ये अशी एक याचिका, अवमानता याचिका स्वतः सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेऊन त्यांना शिक्षा ठोठावलेली आहे. त्यांना त्याच्या बाबतीमध्ये गुन्हेगार त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला आहे की तुम्ही न्यायालयाचा अपमान केलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये एक सूत्र असं दिसतं, काँग्रेसेतर विरोधी पक्ष, विविध संघटना, स्वतःला पुरोगामी आणि डावे म्हणून घेणारे आपल्या राजकीय अजेंड्यासाठी प्रस्थापित सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी एक वातावरण तयार करायचं आहे म्हणून सातत्याने सर्वोच्च न्यायालयाचा किंवा एकूणच न्याय यंत्रणेचा वापर करून घेतात. म्हणजे एकीकडे त्यासाठी संविधान बचाव असं आंदोलन केलं जातं. हे सरकार म्हणजे जे सध्या सत्तेवरती आहे ते संविधानाला कसं मानत नाही असं जेव्हा म्हणणारे यावरती मोर्चे काढतात, आंदोलन करतात आणि नेमकं उलट जेव्हा त्या संविधानाने आखलेल्या चौकटीमध्येच तुम्ही न्यायालयात जाता, खटले दाखल करता, तिथे चर्चा होते, तुम्ही वकील दिलेले असतात, त्यांनी आपले मुद्दे मांडलेले असतात, कालहरण होतं, कितीतरी काळ यासाठी निघून जातो आणि जेव्हा निकाल येतो तेव्हा मात्र तुम्ही त्याच्यावरती शांत न बसता त्याच्या विरोधामध्ये काहीतरी टिप्पणी करायला जाता. राफेलच्या प्रकरणातसुद्धा राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं तो विषय टोकाला नेला होता आणि नंतर मग भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी अधिकृतरित्या सर्वोच्च न्यायालयात खटलाच दाखल केला की यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, त्यांना माफी मागावी लागली. तसंच महात्मा गांधींच्या हत्येच्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कसा हात आहे असं पण एक बेफावट असा आरोप राहुल गांधींनी केला. त्याच्या बाबतीमध्ये भिवंडीच्या कोर्टामध्ये खटला दाखल झाला. हा खटला दाखल झाल्यावर तर आश्चर्य असं घडलं की खालच्या कोर्टामध्ये आपण जो उभं राहिलो तर आपला अपमान होईल म्हणून वारंवार काँग्रेसकडून असे प्रयत्न केले गेले की याच्यापासून राहुल गांधींची सुटका कशी व्हावी, म्हणजे त्यांना तिथे उपस्थित राहता येऊ नये. त्यांना अपमान वाटला की छोट्या कोर्टामध्ये आपल्याला जावं लागेल. मग ते सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयातून हे प्रकरण परत खाली आलं आणि अपरिहार्यपणे राहुल गांधींना भिवंडीच्या कोर्टामध्ये प्रत्यक्ष स्वतः उभं राहून आपलं म्हणणं सांगावं लागलं. या सगळ्यातून एक साधी गोष्ट सर्वसामान्य माणसांनी लक्षात घेण्याची आहे. एखादा जर मूलभूत मुद्दा असेल तर ते मांडण्यासाठी विविध व्यासपीठं उपलब्ध आहेत. असं असताना आणि सर्वसामान्य लोकांना तो मुद्दा आपला पटवून द्यायच्याऐवजी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा सगळ्याचा वापर करून घेऊन एक वैचारिक गोंधळ उठून दिला जातो आहे, ज्याला कुठलाही आधार नाही. CAAच्या प्रकरणामध्ये की भारताबाहेर जे नागरिक आहेत, विशेषतः पश्चिम त्याच्यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जे अल्पसंख्य आहेत आणि त्यांना तिथे अल्पसंख्याक म्हणून धार्मिकदृष्ट्या त्यांचा त्रास दिला गेलेला असे जे पीडित आपल्या देशामध्ये जर त्यांनी नागरिकता मागितली तर त्यांना परवानगी देण्यात यावी असं ते विधेयक असताना काहीच कारण नसताना भारतीय मुसलमानांना त्याच्या विरोधामध्ये उभं केलं गेलं आणि एक प्रचंड असा धिंगाणा, मग शाहीनबागचं आंदोलन, त्याच्यानंतरचा हिंसाचार. मग आताही ते सगळं थांबल्याच्या नंतरसुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण अजूनही चालू आहे. हा विचार करण्याची गरज आता आलेली आहे की असे काही मुद्दे घेऊन सातत्यानं विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये जात आहे
आणि न्यायालयाचा वेळ एका पद्धतीने घेतला जात आहे. काही सामाजिक आंदोलन, नर्मदा प्रकरणातलं तर उदाहरण आहे. मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नर्मदा धरणाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मोहीम उघडली, पण त्याचा दुसरा एक जो भाग होता न्यायालयीन लढाईचा, त्या ठिकाणी पुरेसे पुरावे आणि कागदपत्र आणि आकडेवारी ते देऊ शकले नाहीत. न्यायालयातला जो निकाल लागला त्याच्यानंतर सुद्धा आडमुठपणानं ह्यांनी आपलं आंदोलन कसं चालू ठेवलं होतं हे पण सगळ्यांना मान्य आहे. हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. हे सगळं पाहता आता असा विचार करण्याची गरज आलेली आहे की ज्या वेळी असे काही मुद्दे समोर उपस्थित होतात त्यांच्यावरती सामान्य माणसांनी सुद्धा किंवा ज्यांना किमान जे हे सगळं जाणून काही एक मांडू शकतात त्यांनी हा एक विशिष्ट पद्धतीचा कट ओळखून त्याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.